नशेखोर गांजा तस्करांना पोलिसांचा दणका, आदानप्रदान मोहीम पुन्हा गुन्हा केल्यास कडक कारवाईचा पोलीस अधीक्षकांचा इशारा. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नशेखोरीसह गांजा विक्री आणि तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा धडाका पोलीस प्रशासनाने लावलेला आहे. या गुन्ह्यातील 48 सराईतांना आदानप्रदान मोहीम राबवत झाडाझडती घेण्यात आली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सज्जड दम देत पुन्हा गुन्ह्यात आढळला तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. त्याशिवाय असे गुन्हे पुन्हा करणाऱ्यांवर तडीपारी आणि मोक्का अंतर्गत कारवाई करावी, त्यासाठी खास पथक नियुक्त करावे असे आदेश घुगे यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सांगली शहरातील नशेखोरी आणि गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मासिक गुन्हे आढावा बैठकीपूर्वी ही मोहीम घेण्यात आली. यावेळी अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर, LCBचे निरीक्षक संजीव झाडे यांची उपस्थिती होती. गांजा तस्करीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुश राहावा तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी मुख्यालय परिसरात आरोपींचा आदानप्रदान कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस ठाण्यात मागील 5 वर्षात 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या 48 आरोपींचा समावेश होता. पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली. त्यांच्याकडून माहितीचा फॉर्म भरून घेतला. सध्या कोणता व्यवसाय करतात, उपजीविकेचे साधन काय, मित्र कोण आहेत, ते कोठे आणि काय काम करतात, त्यांचा संपर्क, नातेवाईकांचा संपर्क क्रमांक, इतर माहिती अद्ययावत करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.